नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका चित्रपटाबद्दल आणि दिग्दर्शकाबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला अक्षरशः हादरून सोडलंय. धुरंधर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जो काही अभूतपूर्व धुमाकूळ घातलाय ना, त्यामागची खरी, रंजक आणि थोडीशी धक्कादायक कहाणी आज आपण या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून डिकोड करणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. पण या सगळ्यात मोठा प्रश्न हा उभा राहतो की बॉलिवूडच्या या सर्वात मोठ्या यशामागे नक्की कोण आहे? असा एक दिग्दर्शक ज्याने वर्षानुवर्षे फक्त नकार पचवले, ज्याच्या डोळ्यासमोर त्याच्या स्वतःच्या स्क्रिप्ट्स अक्षरशः फाडून फेकून दिल्या गेल्या, तरीही जो खंबीरपणे उभा राहिला. कोण आहे हा अवलिया? भाग 1. अ ब्लॉकबस्टर फिनॉमिनन, म्हणजेच एका महाकाय यशाची सुरुवात. धुरंधर पार्ट 1 आणि पार्ट 2ने थिएटरमध्ये अक्षरशः काय वादळ आणलं हे आपण सर्वांनी पाहिलंच आहे. लोक फक्त चित्रपट पाहत नव्हते, तर ते त्या कथेसोबत अगदी भावनिकदृष्ट्या जोडले गेले. प्रेक्षकांचा प्रतिसाद एवढा प्रचंड होता की लिटरली इतर मोठ्या चित्रपटांना त्यांच्या रिलीजच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. एक वेगळीच जादू निर्माण झाली होती बॉस. पण हे यश काही एका रात्रीत मिळालेलं नाहीये. आज आपण जी इंडस्ट्रीवरची त्यांची मजबूत पकड पाहतोय, त्याची सुरुवात अत्यंत कठीण आणि अंधाऱ्या काळातून झाली होती. शून्यातून आणि अपयशाच्या गर्तेतून विश्व कसं निर्माण करायचं, याचंच हे एक उत्तम उदाहरण आहे. भाग 2. मुंबईतील सुरुवातीचा संघर्ष. तर दिल्लीतल्या एका काश्मीरी पंडित कुटुंबात जन्मलेले आदित्य यांचं खरं स्वप्न होतं सैन्यात जाण्याचं. त्यांची आई दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये म्युझिक आणि फाईन आर्ट्सची डीन होती. घरात अगदी कलेचं वातावरण होतं, पण आदित्य यांची ओढ काहीतरी वेगळीच होती. मात्र त्यांच्या वाट्याला आला एक अतिशय वेगळाच संघर्ष, डिस्लेक्सिया. लहानपणी त्यांना वाचायला आणि लिहायला खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा. पण तुम्हाला माहितीये का, ह्याच अडचणीमुळे ते एका वेगळ्या जगाकडे खेचले गेले. ते म्हणजे दृश्यांचे आणि सिनेमाचे जग. घराजवळच्या थिएटर्समध्ये जाऊन ते सतत चित्रपट पाहू लागले आणि नकळतपणे ह्याच व्हिज्युअल मीडियमशी त्यांची नाळ कायमची जोडली गेली. आता आपण थोडं पुढे येऊया. साल 2006, जेव्हा आदित्य मुंबईत आले. या मायाजाला टिकून राहण्यासाठी त्यांनी सुरुवातीला आरजे म्हणून काम केलं. गाणी लिहिली, बूंद नावाची एक शॉर्ट फिल्मही लिहिली, जिला चक्क नॅशनल अवॉर्डसुद्धा मिळाला. पण त्यानंतर काय? विशाल भारद्वाज यांच्यासोबतचा प्रोजेक्ट असो, सुफी असो किंवा रात बाकी असो, हे सगळे मोठे प्रोजेक्ट्स एकतर सुरू होण्याआधीच रद्द झाले किंवा अचानक मध्येच बंद पडले. आणि इथेच खरी गोम आहे. केवळ प्रोजेक्ट्स बंद पडले नाहीत, तर त्यांच्या कष्टाचं श्रेयही हिरावलं गेलं. विचार करा, त्यांनी केलेलं सखोल रिसर्च आणि प्रचंड मेहनत दुसरेच लोक वापरत होते आणि क्रेडिट मात्र भलत्यालाच मिळत होतं. या सततच्या नकारामुळे आणि फसवणुकीमुळे त्यांच्या मनात एक प्रचंड राग साचत होता, जो पुढे जाऊन त्यांची सर्वात मोठी ताकद बनणार होता. भाग 3. उरी द टर्निंग पॉइंट. 2016चे उरी हल्ले आणि त्यानंतर झालेली सर्जिकल स्ट्राईक ही केवळ एक राष्ट्रीय बातमी नव्हती. एका काश्मीरी पंडित कुटुंबातून आल्यामुळे आणि स्वतःचं सैन्यात जाण्याचं अपूर्ण स्वप्न असल्यामुळे ही लष्करी घटना आदित्य यांच्या हृदयाला थेट भिडली. यावर चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी एक अत्यंत शिस्तबद्ध पद्धत अवलंबली. स्टेप 1. सलग 6 महिने अत्यंत सखोल रिसर्च केलं आणि अनेक लष्करी अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. स्टेप 2. स्वतःला एका खोलीत तब्बल 12 दिवस बंद करून घेतलं आणि रात्रंदिवस एक करून स्क्रिप्ट पूर्ण केली. आणि स्टेप 3. जिथे आधी त्यांचे प्रोजेक्ट सहज रद्द व्हायचे, तिथे यावेळी रॉनी स्क्रूवाला यांनी अवघ्या काही तासातच या स्क्रिप्टला हिरवा कंदील दाखवला. खरंच अविश्वसनीय. साल होतं 2019, जेव्हा उरी द सर्जिकल स्ट्राईक पडद्यावर धडकला. त्यावेळी या चित्रपटाचा लीड ॲक्टर विकी कौशल हा आजच्यासारखा मोठा सुपरस्टार नव्हता. पण तरीही हा चित्रपट आणि त्यातला हाऊस द जोश हा डायलॉग संपूर्ण देशाची एक सामूहिक भावना बनून गेला. हा त्यांच्या आयुष्यातला एक असा अभूतपूर्व क्षण होता, ज्याने सगळंच बदलून टाकलं. पण म्हणतात ना, यश कधीच एका सरळ रेषेत येत नाही. एकीकडे आदित्य धर नॅशनल अवॉर्ड विजेते आणि एका ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक बनले होते. ही झाली बाजू ए. मात्र त्याच वेळी बाजू बी वर काय चाललं होतं? त्यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि मोठा ड्रीम प्रोजेक्ट द इमॉर्टल अश्वत्थामा बजेटच्या कारणावरून आणि कोविड लॉकडाऊनमुळे अचानक बंद पडला. हा एक अतिशय मोठा आणि अनपेक्षित धक्का होता. भाग 4. धक्के आणि स्वतःचे स्टुडिओ. आता या धक्क्यातून सावरताना त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला. दुसऱ्या प्रोड्युसर्सवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचीच प्रोडक्शन कंपनी सुरू करण्याचा. त्यांनी आपल्या भावासोबत B62 स्टुडिओजची स्थापना केली.
हे नाव त्यांनी प्रेमाने त्यांच्या दिल्लीतल्या बालपणीच्या घरावरून ठेवलं होतं. याच स्टुडिओ अंतर्गत त्यांनी आर्टिकल 370 सारखे चित्रपट बनवले. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की अगदी कमी बजेटमध्येही जर कथा वास्तवाला धरून असेल तर प्रेक्षक त्याला नक्कीच डोक्यावर घेतात. प्रेक्षकांना खऱ्या आणि जमिनीशी जोडलेल्या कथा पाहायच्या आहेत हे त्यांना अगदी अचूक समजलं होतं. भाग 5 धुरंधरचा विजय ही आदित्य यांची आजवरची सर्वात मोठी आणि महत्त्वाकांक्षी कल्पना होती. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या वास्तविक ऑपरेशन्सवरून आणि शत्रूच्या देशात अत्यंत आत जाऊन काम करणाऱ्या एका गुप्तहेराच्या संकल्पनेवरून या चित्रपटाची कथा प्रेरित होती. पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल, जेव्हा ही अप्रतिम कथा घेऊन आदित्य एका मोठ्या प्रोड्युसरकडे गेले तेव्हा मीटिंगमध्ये त्या प्रोड्युसरने अवघी काही पानं वाचून ती स्क्रिप्ट चक्क त्यांच्या समोरच फाडून फेकली. विचार करा, अनेक महिन्यांची मेहनत एका क्षणात जमिनीवर विखुरली गेली. असा प्रसंग कोणत्याही माणसाला आतून मोडून काढू शकतो, बरोबर? पण आदित्य यांनी हार मानली नाही. त्यांनी मोठी आव्हाने पत्करली. एकीकडे नुकतेच सलग फ्लॉप चित्रपट दिलेल्या रणवीर सिंगला कास्ट करण्याचा मोठा धोका त्यांनी पत्करला. त्यानंतर बँकॉकमध्ये संपूर्ण कराचीचं सेट हुबेहूब उभं केलं. पण सर्वात भयानक गोष्ट पुढेच होती. शूटिंग निम्म्यावर आलेलं असतानाच त्यांचे सर्व पैसे संपले आणि इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा शंका उपस्थित होऊ लागल्या. हा चित्रपटही बंद पडणार की काय अशी भीती निर्माण झाली. सगळं संपलं असं वाटत असतानाच एका मध्यरात्री एक फोन आला. आम्ही तुमच्या चित्रपटासोबत आहोत. जिओ स्टुडिओजकडून आलेला हा एक फोन कॉल खऱ्या अर्थाने संजीवनीसारखा ठरला. या एका वाक्याने कोसळणाऱ्या या भव्य प्रोजेक्टला पुन्हा एकदा अत्यंत भक्कम असा आधार दिला. यातली एक अत्यंत रंजक गोष्ट म्हणजे या चित्रपटासाठी टीमने तब्बल 10 तासांचं फुटेज शूट केलं होतं. कथेसोबत कोणतीही तडजोड न करण्याचा आदित्यांचा निर्णय अगदी पक्का होता आणि म्हणूनच या एकाच चित्रपटाचे 2 भव्य भाग बनवण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेण्यात आला, जेणेकरून कोणतीही काटछाट न करता पूर्ण कथा जगासमोर मांडता येईल. आणि मग तो बहुप्रतीक्षित दिवस आला, रिलीजचा दिवस. पहिल्या दिवशी थिएटर्समध्ये प्रतिसाद खूपच संथ होता. चित्रपट चालेल की नाही यावर पुन्हा एकदा शंका कायम होत्या. पण त्यानंतर विकेंडला वर्ड ऑफ माउथमुळे लोकांमध्ये आग लागल्यासारखी चर्चा सुरू झाली की हा चित्रपट काहीतरी भन्नाट आहे. आणि सोमवार उजाडेपर्यंत थिएटर्स खसाखच भरू लागले. आणि मग काय, इतिहास रचला गेला. या सर्व प्रवासात सर्वात रंजक आणि विरोधाभासाची गोष्ट म्हणजे यशाचा हा सर्वोच्च बिंदू. ज्या प्रोड्युसर्सनी कधीकाळी त्यांची स्क्रिप्ट त्यांच्या समोर फाडून फेकली होती, आज तेच लोक आदित्यधर यांच्यासोबत फक्त एका मीटिंगसाठी तासनतास रांगेत उभे आहेत. ही यशाची सर्वात सुंदर आणि सणसणीत पावती आहे, नाही का? तर विचार करा, जेव्हा संपूर्ण जग तुमचं स्वप्न फाडून फेकण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा तेच स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी नक्की कशाची गरज असते? या प्रश्नाचं उत्तर आदित्यधर यांच्या या अतुलनीय जिद्दीत दडलं आहे. आशा आहे की या विश्लेषणातून तुम्हाला या प्रेरणादायी प्रवासाची एक नवी दृष्टी मिळाली असेल. चला तर मग लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण विश्लेषणासोबत. तोपर्यंत पाहत रहा आणि शिकत रहा.